पुण्यातली पूरस्थिती अजूनही जैसे थेच. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. पुण्यात पुराचे 2 बळी गेल्याची माहिती. पुण्यातल्या पूरस्थितीत पालकमंत्री ऑन फील्ड. रस्त्यावर उतरून बचाव कार्यात केलं मार्गदर्शन. पाटबंधारे खात्यामुळे पुण्यात पूर. पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे पुणे बुडाल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर. जिल्ह्यातील 29 प्रमुख रस्ते वाहतुकीकरता बंद. खेडच्या जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. खेड शहरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात. कोल्हापूरच्या आसुर्ले पोर्ले या गावात माकडांच्या टोळीची सुटका. कासारी नदीपात्राजवळच्या झाडावर अडकली होती माकडं. सांगलीत वारणा नदीला पूर. वारणा नदीपात्रातून मगर आली बाहेर. नदीपात्राबाहेर मगर आल्यानं भीतीचं वातावरण. मुंबईत पावसाचा जोर कायम. पावसाचा लोकल सेवेवर परिणाम. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत. आतापर्यंत 60 लोकल रद्द. मुख्यमंत्री मुंबई गोवा नाशिक महामार्गाची करणार पाहणी. महामार्ग सुरक्षित राहण्याकरता समन्वयानं काम करा. एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश. रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आळंदीमध्ये वाहत्या पाण्यात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश. वाहत्या पाण्यात कारमध्ये अडकले होते दोघं. पुण्याला मुसळधार पावसानं बुडवलं. विक्रमी पावसामुळे पुण्यात पूरस्थिती. 1932 नंतर पहिल्यांदाच पुण्यात विक्रमी पाऊस. लोणावळा परिसरामध्ये 48 तासांपासून मुसळधार पाऊस. 25 ते 29 जुलै दरम्यान पर्यटन स्थळी जाण्यास बंदी. कोयना धरणात पाण्याची आवक वाढली. धरणातून कोयना नदीत पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. गडचिरोलीतील रानमुडझा गावाजवळ तलावाचा बांध फुटला. तलाव फुटल्यानं शेतीचं अतोनात नुकसान. चिखली गावाला पंचगंगेच्या पुराचा वेढा. गावातील 70% लोकांचं स्थलांतर. 30% लोक अद्यापही स्थलांतरित नाहीत. उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. जनजीवन झालं विस्कळीत. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण 82% भरलं. नांदेडकरांची पाण्याची भ्रांत मिटली. मीरा भाईंदरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे परिसर जलमय. वाहन चालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप. पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करा. चंद्रकांत पाटील यांचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. 12वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. पावसामुळे परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा परीक्षा देता येणार. शिक्षण मंत्र्यांचे शिक्षण विभागाला आदेश. कांद्याच्या साठवणुकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. राज्यात अणुऊर्जेच्या वापरानं कांद्याची नासाडी रोखणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. खासदार निलेश लंके यांचं उपोषण अखेर मागे. बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचं धरणं आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.